बघता बघता आता एक मिनिट बंद होतं. डिव्हाइस लावल्यानंतर पहिला फायदा काय, तुमच्या सिलेंडरमध्ये गॅस किती आहे ते दाखवणार. ओके, आता ब्लॅक कलरचा काटा दिसतोय, हा खाली आहे. ओके, ह्याला काय करायचं, ह्याला परमिशन द्यायला लागते. पहिली परमिशन म्हणजे काय, ह्याला 3 वेळा आतमध्ये प्रेस करायचं. प्रेस केला का तो सिलेंडरमध्ये गॅस किती आहे ते दाखवणार. आला काटावरती किती आहे, पूर्ण वरती आहे. आत्ताच लावल्या सिलेंडर, बरोबर आहे. म्हणजे ह्यानी पहिलं सांगितले की तुमच्या सिलेंडरमध्ये एवढा एवढा गॅस आहे. जसं जसं तो संपत जाईल तसं तसं तो काटा खाली येत जाणार. लाल वरती आला का समजायचं 2 दिवस राहिले, नवीन बुक करून तुम्ही घ्या. हा झाला त्याचा पहिला फायदा. दुसरा फायदा काय, मी आता शेगडी पेटवली. ओके, गॅस चालू केला. तुम्हाला सांगितलं या आणि चालू मध्ये पाईप काढा, काढाल का? 100% येणार, काढूया. मालक पण घरात नाही आहे. बघा, मी असं एवढंच म्हणालो तुम्हाला की चालू मध्ये पाईप करा. तुमची हिंमत पण नाही झाली, मी पण नाही प्रयोग करू शकत. पण भीती आली की नाही मनात. पण तुम्ही एवढे वर्ष किचन सोबत खेळताय, कधी मनात विचार आला? ओके, तर मी चालू मध्ये तुमच्या समोर पाईप काढतो. हा काटा बघा कुठे आलाय, वर आलाय. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे गॅस यायला पाहिजे. ओके, काटा बघा कुठे गेला, आपला खाली गेलाय. म्हणजे माझ्या डिव्हाइसला कळलं कुठेतरी अपघात होतोय, डायरेक्टली त्यांनी ब्लॉक केला. आता तुम्ही किती प्रयत्न केला तरी तो गॅस येऊ देणार नाही. ओके, पण ही आता थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो एक झलक, किती मोठा स्फोट होऊ शकतो. ओके, आता ही मी नियोजनबद्ध आग लावली, अशी आग आपल्या किचन मध्ये लागणार नाही, ह्याच्यापेक्षा भयंकर लागेल. कारण आत्ताच आपण बघितलं संसार पूर्णपणे आपला असतो, बरोबर, आणि असा पाईप असतो. जेव्हा आग लागते तेव्हा पाईप हा फिरणार आणि जी पहिली महिला उभी असणार तिथे ती भाजली जाणार. ओके, आणि ह्या कंडिशन मध्ये फक्त हा जाऊन बटन खाली करायचा असतो, पण आपली हिंमत पण होत नाही, डोकं पण चालत नाही, काही नाही. ओके, जर हा बटन बंद केलं तर पूर्णपणे गॅस स्टॉप होणार. आता काटा बघा कुठे आलाय, खाली आलाय. म्हणजे डिव्हाइसला कळलंय कोणतरी येतोय, पाईप काढतोय, रेग्युलेटर खेचतोय, डायरेक्टली लॉक केलं. हा झाला त्याचा दुसरा फायदा. तिसरा फायदा, आपल्याकडे मायनर लिकेज असतो, वास येतो आपल्याला, ते सुद्धा आपला डिव्हाइस दाखवतो. त्याला घड्याळ दिलंय. ओके, बघ काय करायचं, महिन्याभरातून 1 मिनिटासाठी आपला जो डिव्हाइसचा बटन हा खाली करायचा. खाली केल्यानंतर जो आलेला वरती काटा आहे तो जर खाली आला तर समजायचं कुठेतरी सिस्टीम मध्ये लिकेज आहे. सिस्टीम म्हणजे काय, शेगडी, पाईप, रेग्युलेटर आणि सिलेंडर. ओके, बघा येतोय का, आला खाली, म्हणजे दाखवलं की कुठेतरी लिकेज आहे. ओके, आता आपल्या घरी जर चेक करायचं असेल तर कसं चेक करणार तुम्ही, वाडग्यावर पाणी घ्यायचं, साबणाचा फेस करायचा आणि जिथे कुठे तुम्हाला वास येतो तिथे स्प्रे मारायचा. आणि जर बबल्स आले, बुडबुडे आले तर समजा ते लिकेज आहे, मेकॅनिकलला बोलवायचं आणि दुरुस्ती करून तुम्ही घेऊ शकता. हा झाला त्याचा तिसरा फायदा. चौथा फायदा आणि शेवटचा, गॅस चालू आहे, तुम्ही गॅसवर काही ठेवलं आणि फोन आला म्हणून बाहेर बघायला किंवा टीव्ही लावलीत आणि बघायला आला आणि हे विजलं, विजत असेल कधीतरी. ओके, तुम्ही जर आता हात लावला तर लक्षात येईल की गॅस बाहेर येतो. गॅसला वजन असल्यामुळे तो वरती कधीच जात नाही. हा आपले जे पाय आहेत ना खाली पसरतो वजन असल्यामुळे. ओके, जर आता हा माझ्यापर्यंत पसरला असेल, 1-2 सेकंद झाली, बरोबर आहे, जर मी इथं पेटवलं तर पेटायला पाहिजे, पेटतोय. आपला डिव्हाइस काय करतो, 20% फक्त सोडते. जेव्हा मी बर्नर जवळ नेईन तेव्हाच फक्त तो पेट घेणार. आणि चालू मध्ये समजा मुलगा आपल्या घरात आहे, त्यांनी रागाच्या भरात रेग्युलेटर काढला, बघा काटा कुठे गेलाय, खाली गेलाय. म्हणजे आपल्या डिव्हाइसला कळले काहीतरी अपघात होते, बटन वगैरे सर्व चालू आहे, पण त्यांनी डायरेक्टली लॉक करून टाकलं. हा आपला डिव्हाइस काम करतो. आपल्या याचा पहिला फायदा, तुमच्या सिलेंडरमध्ये गॅस किती आहे ते दाखवतो. सेकंड,
जर मायनर लिकेज असेल तर तो इंडिकेट करतो, शो करतो. तिसरा फायदा जर डायरेक्ट रेग्युलेटर किंवा पाईप काढला तर तो डायरेक्टली लॉक करतो. चौथा फायदा काय, जर 30 दिवस चालत असेल तर 4 ते 5 दिवस तो जास्त चालतो. आणि पाचवा फायदा आहे 3 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी आहे. काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला नवीन पीस आम्ही आणून देणार. आणि सहावा आहे याची गॅरंटी किती? 3 वर्ष. 3 वर्षामध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला आम्ही नवीन पीस आणून देणार. आणि हे लावून जर ॲक्सिडेंट झाला, होत नाही पण झाला, तर तुम्हाला 25 करोडचा लायबिलिटी इन्शुरन्स देते कंपनी देणार.